नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। प्रश्न क्रमांक पहिला, यामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्राचे प्रश्न आहेत। 12 गुणांसाठी सर्व प्रश्न आहेत। टिंबटिंबच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली। उत्तर सम्राट अशोक। 2. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात टिंबटिंब राजांनी केली। उत्तर कुशाण। 3. प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते। प्रश्न क्रमांक 1 ब, योग्य जोड्या जुळवा। 2 गुण। अ गट, चंद्रगुप्त मौर्य। त्याचं उत्तर ब, मौर्य साम्राज्याचा संस्थापक। 2. युआन श्वांग, चीनची व्यक्ती आहे ही। त्याचं उत्तर आहे अ, भारतभर भ्रमण। पुढील प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? उत्तर बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे झाली। 2. सत्रापामध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर सिकंदरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रापामध्ये लढाया सुरू झाल्या। 3. महानगरपालिकेत कोणकोणत्या समित्या असतात? उत्तर शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती, स्थायी समिती इत्यादी समित्या असतात। प्रश्न क्रमांक 2 ब, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामे केली? या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये इयत्तेनुसार सर्व प्रश्नपत्रिका आहेत। आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया। सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामे केली? उत्तर सम्राट अशोकाने लोकांच्या सुखासाठी कार्य केले। माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली। अनेक रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या। अशा प्रकारे सम्राट अशोकाने समाज उपयोगी कामे केलेली आहेत। पुढील प्रश्न, शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर वाहतूक समस्या, कचऱ्याची समस्या, प्रदूषण, त्यामध्ये वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, बेकारी, दारिद्र्य, बेरोजगारी, अपुरा निवारा, गुन्हेगारी इत्यादी समस्या आढळतात। प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 2 गुण। भूगोल विषयाचे 8 मार्कांचे प्रश्न आहेत। टिंबटिंब हे पर्जन्याचे उगमस्थान आहे। उत्तर महासागर। 2. टिंबटिंब हा दक्षिण कोकणात आढळतो। उत्तर जांभा खडक। प्रश्न क्रमांक 3, त्यातील ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. नैसर्गिक संसाधनांची नावे लिहा। उत्तर हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती, प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत। 2. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? उत्तर पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3, त्यातील क, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? उत्तर मीठ, मासे, शंख, शिंपले यासारखी उत्पादने, लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ। त्यानंतर मोती व पवळे यासारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू, औषधी वनस्पती व इतर सर्व गोष्टी मानव महासागरातून मिळवतो। नैसर्गिक वायू सुद्धा यामधून मिळवता येतात। इथे 3 क्रमांकाचा मुद्दा दिसत नाहीये। नैसर्गिक वायू किंवा खनिज तेल तिथे आहेत। पुढील प्रश्न, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? या प्रश्नाचं आता उत्तर आपण पाहूया। सर्व नैसर्गिक संसाधने ही निसर्गातच उपलब्ध असतात।
या संसाधनांचा आपल्या गरजेप्रमाणे सर्व सजीव वापर करतात, पण मानवाने मात्र आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक संसाधने स्वतःसाठी हवी तशी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढली. व्हिडिओ स्टॉप करून ते सर्व उत्तर पहा. त्यानंतर यामध्येच दुसरा मुद्दा आहे, मृदेच्या अतिवापराने मृदेचा कस कमी झाला. 3. खनिजांच्या अतिवापराने त्याची उपलब्धता कमी झाली. धन्यवाद.